तिसरा धडा घेऊया, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. सर्वात आधी तुम्हाला मूलद्रव्य म्हणजे काय माहिती पाहिजे. मूलद्रव्य म्हणजे काय, तर मूळ स्वरूपात निसर्गात सापडणाऱ्या गोष्टींना आपण मूलद्रव्य म्हणतो. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन, फ्लोरीन हे सगळे मूलद्रव्य आहेत. मागच्या धड्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बरीच माहिती घेतलेली आहे. आवर्त सारणीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता हे जी मूलद्रव्य आहेत ती कशी असतात, अनस्टेबल असतात, अस्थिर असतात. त्यांना स्थिरता पाहिजे असती, स्टॅबिलिटी पाहिजे असती. म्हणून ते काय करतात, अभिक्रियेमध्ये भाग घेतात. त्यालाच आपण रासायनिक अभिक्रिया असं सुद्धा म्हणतो. ही रासायनिक अभिक्रिया आहे तरी काय, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याची समीकरणं कशी मांडायची, ते सगळं आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. तर मूलद्रव्यांचा आणि संयुगाच्या रेणूंचा प्रकार कोणकोणते आहेत. मूलद्रव्यांचे प्रकार आपण बघितलेत मागच्या वेळेस. धातू आहेत, धातू सदृश्य आहेत, अधातू आहेत, आणि त्यांची संयुग कुठल्या प्रकारची आहेत. आयनिक आहे, त्यानंतर कोवॅलेंट म्हणजे ते एकमेकांमध्ये काय करतात, भागीदारी करतात इलेक्ट्रॉनची, ते एक प्रकार आहे. ते पुढे बघणार आहोत आपण, डिटेलमध्ये बघणार आहोत. आता काही प्रश्न विचारले, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय हे बघितले आपण मागच्या वेळेस. त्यानंतर विविध संयुगाची रासायनिक सूत्रे लिहिण्याची आवश्यकता काय आहे वगैरे वगैरे. अष्टकाचा नियम हे पण बघितले. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियेचा मूलभूत प्रयोग केले आणि ते सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते. हा बदल कायमस्वरूपी असतो. आता आपण एक कागद घेतला आणि तो जाळला, तर काय होणार आहे, त्याच्यापासून राख तयार होणार आहे. ती राखेपासून परत कागद बनवता येईल का, नाही बनवता येणार, कारण ते कसं आहे, तो पूर्णपणे झालेला बदल आहे, कायमस्वरूपी आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो भौतिक बदलला आहे. तो भौतिक बदल आपण परत रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे, तो बदल परत पहिल्यासारखा करू शकतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आता इथं काही उदाहरणं दिली आहेत. उदाहरणार्थ बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, हा एक भौतिक बदल आहे. बर्फाचं पाणी होतं, पाण्याचं परत बर्फ होतो. त्यानंतर अन्न शिजणे, हा रासायनिक बदल आहे. एकदा आपण भात शिजवला, त्याच्यापासून परत तांदूळ तयार होतं का, नाही. फळ परिपक्व होणे, कैरीचा आंबा झाला, आंब्याचे परत कैरी होते का, नाही होत. हा रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर, सांगा बरं काय होईल. दुधाचं दही होतं, दह्याचं परत दूध होतं का, नाही. कोणत्या प्रकारचा बदल आहे हा, हा रासायनिक बदल. पाण्याचे बाष्पीभवन होणे, हा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचन होणे, रासायनिक बदल आहे. डांबर गोळी हवेत उडून जाणे, हा पण एक भौतिक बदल आहे. शहाबादी फरशीवर कडप्प्यावर लिंबाचा रसाचे डाग पडणे, हा रासायनिक बदल आहे. तर शहाबादी जी फरशी आहे त्याच्यावरती लिंबाचा जो रस आहे त्याची रासायनिक अभिक्रिया होते. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, हा भौतिक बदल आहे. काच फुटल्यानंतर नवीन वस्तू नाही तयार होत ना, त्यामुळे ते भौतिक बदल आहे. काच जोडू शकतो आपण, ती काच गरम करून वितळून परत एकदा त्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो, त्यामुळे हा एक काय भौतिक बदल आहे. तर तिथं त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात, काही रासायनिक पदार्थ घ्यायचे, चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड. आता ही नावं तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटतील, पण हे परत परत लिहून बोलून वाचून तुम्हाला ते सोपे वाटायला लागतील. पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पुडी, सोडियम कार्बोनेट, अल्कली अनहायड्राइड इत्यादी. आणि मग काय करायचे, एक एक गोष्ट त्यांनी सांगितलेली की चुनखडी घ्या, त्याला गरम करा. कॉपर सल्फेट घ्या, त्यात झिंक पावडर टाका. बेरियम सल्फेटचं द्रावण घ्या, त्याच्यात पोटॅशियम क्रोमेट टाका, चे द्रावण टाका. त्यानंतर कॅल्शियम क्लोराईड घ्या, त्याला सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला. असं वेगवेगळे प्रकार करून बघायचे. आता काय दिसते आपल्याला, त्याच्यामधून काय वायू बाहेर पडतोय का, तापमानात काय बदल होतोय, रंगात काय बदल होतोय का, हे सगळं तुम्ही निरीक्षण करायचे आणि या तक्त्यामध्ये मांडायचं आहे. तापमान, दाब यासारखा परिमाणी परिमापी बदलामुळे भौतिक बदल हा घडून असतो. तो रिव्हर्सिबल आहे, म्हणजे प्रत्यावर्ती. आपण तो उलटा करू शकतो, बर्फाचं पाणी, पाण्याचा बर्फ परत करू शकतो, त्याला रिव्हर्सिबल असं आपण म्हणतो. बर्फ तापवल्यावर त्याच्या पाण्यात रूपांतर होते, पाणी थंड केल्यावर बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते, त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. जेव्हा ही प्रक्रिया होते म्हणजे रासायनिक बदल, मग त्याच्या रिलेटेड आपण गोष्टी लिहितो. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया जी घडताना पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन बंध तयार होतात. जुने बंध तुटतात, नवीन बंध तयार होतात. जुने मित्र सुटतात, नवीन मित्र तयार होतात. तसंच इथे सुद्धा आहे, नवीन बंध तयार होतात. अभिक्रियाकारक अभिकारक जे सहभागी होतात त्यांना म्हणायचे. रिॲक्टंट जे अभिक्रियेत भाग घेतात त्यांना अभिक्रियाकारक असं म्हणतात. आणि जे तयार होतात त्यांना उत्पादित असं म्हणावं. आता उदाहरण जर घेतलं, कार्बन अधिक ऑक्सिजन, हे दोघं जण कोण आहेत, अभिक्रियाकारक. आणि तयार काय होतं, कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण काय म्हणतो, उत्पादित. असं ते प्रकार आहे, तुम्ही बघू शकता. आता लिहायचं कसं,
तर इथे दाखवलंय बघा, कॉपर सल्फेट आहे आणि झिंक सल्फेट. तर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी, 2-3 वेळा लिहून काढा, तुमच्या लक्षात येईल बघा. कॉपर सल्फेट इथे खाली दाखवले बघा, CuSO4 इथे बघा, CuSO4 दिसलं, प्लस Zn, आणि इकडं एक रेष दाखवलेली, ॲरो दाखवलेला. याचा अर्थ हे अभिक्रियाकारक आहे आणि हे उत्पादित आहे. तर डावीकडनं उजवीकडं असं आपण ही मांडणी करायची. तर यालाच आपण काय म्हणतो, रासायनिक अभिक्रियेचे सूत्र, सूत्रांचा वापर करून आपण हे लिहिलेलं आहे. तर हेच महत्वाचं आहे. लेखन कसं करायचं याची काही संकेत त्यांनी आपल्याला सांगितले. तर रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारक डाव्या बाजूला लिहायचंय, उत्पादित आपण उजव्या बाजूला लिहायचंय, एक मध्ये बाण काढायचा आहे, दोन किंवा जास्त असतील अभिक्रियाकारक आणि उत्पादित मध्ये प्लसचं चिन्ह दाखवायचंय. त्याच्यानंतर समीकरण जास्त माहितीपूर्ण बनण्यासाठी त्यामध्ये आपण G, L आणि S लिहितो. G म्हणजे सोपं आहे, गॅस, L म्हणजे लिक्विड आणि S म्हणजे सॉलिड. तर गॅस असेल म्हणजे वायुरूप, एल म्हणजे द्रवरूप, सॉलिड म्हणजे स्थायीरूप, असं ते प्रकार इथे दाखवलेले बघा. AQ चा अर्थ होतो की पाण्यामधलं जे द्रावण आहे त्याला आपण AQ म्हणतो. वरती दाखवलेला बाण म्हणजे काय, इथे गॅस तयार होणार. तर ही मूलद्रव्य, ही संकेत, हे जे इक्वेशन्स आहेत ते तुम्ही लिहायचे, एक एक 5-5 वेळा 10-10 वेळा लिहिलं की तुम्हाला ते लक्षात येणार आहे. तसं नुसतं बघून होणार नाही. काही अभिक्रिया घडण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब इत्यादी उत्प्रेरकांची गरज असते. उदाहरणार्थ वनस्पतीचं तेल 60 अंशावरती तापमानावर निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होतं. वाचायला ते अवघड वाटतंय तुम्हाला, पण एकदम सोपं आहे. वनस्पतीचं तेल घ्यायचं, त्यात हायड्रोजन जे वायू आहे तो पास करायचा, आणि निकेल उत्प्रेरक असं आहे. उत्प्रेरक काय करतो, त्या रासायनिक अभिक्रियेची गती वाढवतो आणि वनस्पती तूप त्याच्यामध्ये निर्माण होतं. ठीक आहे, हे तुम्ही 10 वेळा लिहा तर तुम्हाला कळणार आहे, नुसतं वाचून कळत नाही. परत एकदा सांगतोय. तर कॉपर आणि सहद HNO3 आपण जर घेतलं, नायट्रिक आम्ल, तर मग हे तयार होते बघा, कॉपर नायट्रेट. नायट्रोजन डायऑक्साईड गॅस आहे आणि पाणी H2O. तर हे सगळं दाखवलेलं. तर कृती करून पाहायला सांगितले. सोडियम क्लोराईड द्रावण शंकुपात्रात घ्या, सिल्वर नायट्रेट परीक्षा नळात घ्या, परीक्षा नळीमध्ये दोरा बांधून काळजीपूर्वक तुम्ही शंकुपात्रात सोडा, आणि मग काय होते बघा, इथे दाखवलेले चित्रात बघा, चित्रावरनं लगेच कळते बघा. हे तुम्ही लिहून काढायचे, 10 वेळा लिहून काढा. AgNO3, AgNO3 याला काय म्हणायचे, सिल्वर नायट्रेट. NaCl म्हणजे आपण जे मीठ खातो ना ते, सोडियम क्लोराईड. सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड काय तयार होते, पांढऱ्या रंगाचं सिल्वर क्लोराईड तयार होते आणि सोडियम नायट्रेट तयार होते. ते बघा, हे चंचुपात्रे, शंकुपात्रे, आणि याच्यामध्ये हे दोन वेगवेगळे येतात. मिक्स करा, मिक्स केल्यानंतर बघा, आणि आधी बघा तराजूमध्ये तुम्हाला काय दिसतंय, त्यांचं जे वस्तुमान आहे ते काय बदललेलं नाही. तर वस्तुमान बदलत नाही, लक्षात ठेवा. रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे, असंतुलित आहेत, असंतुलितचं संतुलित करायचंय, त्याचा प्रक्रिया काय ते बघा. आता सर्वात पहिली पायरी बघा काय, इथं NaOH दिसते आणि H2SO4 दिसते. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आहे, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हे सर्वात पॉवरफुल आम्ल आहे. हे इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरतात, बॉम्ब बनवायला म्हणा, त्यानंतर पेंटिंग मध्ये म्हणा. सल्फ्युरिक ऍसिड, ते सल्फ्युरिक ऍसिड आपल्या हातावर पडलं ना तर आपली स्किन सुद्धा जळू शकते. पण आपल्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही काळजी घ्यायची, त्याच्यात पाणी भरलेलं असतं, त्यामुळे शक्यतो तुमच्या हातात तर आपण हे सहित देत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड देत नाही, पाणी टाकलेलंच देतो आपण. तर ही रिॲक्शन बघा, याच्यामध्ये काय करायचंय, सोडियम चे किती अणू आहेत लेफ्टला आणि राईटला ते बघायचे, डावी बाजू आणि उजवी बाजू. तो सोडियम किती दिसतंय, इथे 1 दिसतंय आणि उजव्या बाजूला 2 दिसतंय. ऑक्सिजन बघा, डाव्या बाजूला किती आहेत, 5 आहेत, इथे 4 आणि इथे 1, 5 आहेत. आणि उजव्या बाजूला किती आहेत, 5 आहेत, नो प्रॉब्लेम. हायड्रोजन 3 आहेत, 2 आहेत, आणि सल्फर 1 1 आहेत. तर आपण काय करायचंय, ह्यांची संख्या बघायची आणि आपण हे सेम करून घ्यायचे दोन्ही बाजूला. तर आपण सुरुवातीला जे असतील त्याला आपण गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे, आणि सेम करून घ्यायचे. प्रॅक्टिसने तुम्हाला हे जमणार आहे. तर त्यांनी काय केलंय बघा, तर इथे तुम्ही बघताय डाव्या बाजूला 2 लिहिलेले. आता इथे सोडियमची संख्या बघा, दोन्ही सेम झाली. ऑक्सिजन आता बॅलन्स नाही, ऑक्सिजनला बॅलन्स करायचं. मग त्यामुळे आपण काय करणार आहे, ऑक्सिजनला मल्टिप्लाय करणार आहे. ह्या बाजूला 2 लिहिले. आता बघितलं तर बघा, इथे सोडियम 2 आहेत, इकडे 2 आहेत. ऑक्सिजन इकडे किती आहेत, 6 आहेत. हा 4 आणि हे 2 म्हणजे 6 झाले. हे 4 आणि हे 2 झाले 6. असं तुम्ही प्रॅक्टिस करायची. तसंच आता त्यांनी हे समीकरण दिले, N2 प्लस H2 गिव्स NH3. हे तुम्ही करून बघा. ठीक आहे, गुणाकार करायचंय, भागाकार करायचंय, नंबर करायचे, नंबर लिहायचे, आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे नंबर आहेत ते सेम पाहिजे. नायट्रोजन ह्या बाजूला जेवढे आहेत तेवढेच उजव्या बाजूला, तेवढेच डाव्या बाजूला सेम पाहिजे. तसेच इकडे पण अजून दिलेले.
तर हे थोडं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही खाली जी उदाहरणं आहेत ती बघितली तर तुम्हाला कळेल. आता प्रकार कुठले आहेत? केमिकल रिएक्शनचे प्रकार म्हणजे आज रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. सर्वात पहिले संयोग अभिक्रिया, ज्याला कॉम्बिनेशन रिएक्शन आपण म्हणतो. तर त्यासाठी एक कृती करायची. तर आपण काय करणार, इथे परीक्षा नळीमध्ये थोडं हायड्रोक्लोरिक आम्ल येणार, त्याच्यामध्ये उष्णता देऊन काच कांडीने अमोनियाच्या द्रावणात बुडवून त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरायचे. तर तुम्हाला काय दिसतंय, HCl चा वाफा बाहेर येऊ लागल्या आहेत आणि NH3 बरोबर काय जातात, ते रिॲक्ट करतात, त्यांची अभिक्रिया होते. इथे खाली दाखवलेली अभिक्रिया काय होते. अमोनिया जो आहे तो हायड्रोजन क्लोराईड बरोबर त्याची अभिक्रिया झाली आणि मग काय तयार होते, तर अमोनियम क्लोराईड तयार होते. बघा, लिहून काढा, आहे लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, तर याच्या रिएक्शन झाली, अभिक्रिया झाली, अमोनियम क्लोराईड तयार होतं. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाले. हे ज्याच्यामध्ये होते काय, की दोन किंवा अधिक जे अभिक्रियाकारक ते एकत्र येतात आणि एक उत्पादित तयार होते. लक्षात घ्या, हेच त्याचं काय दिले बघा. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचे संयोग होतो त्यालाच आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया. ठीक आहे, दोन जण एकत्र येतात, एक तयार होतं. अवघटन मध्ये काय बघा, इथे बघा काय दाखवलेलं की एक समजा तुम्ही कृती केली, साखर घेतली आणि तिला गरम केलं. साखरेला गरम केलं की ते उष्णता दिल्यावर त्याचं कार्बन होतं. खूप गरम करायचं, त्यातला हवा जे आहे त्याच्यातलं पाणी जे आहे ते उडून जातं आणि मागे फक्त कार्बन राहतं. तर ज्या अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकाचे असतो पण त्यात दोन किंवा अधिक उत्पादित तयार होतात. आता इथे दाखवलेले बघा, साखर तुम्ही गरम करायला गेलात आणि विसरून गेलात, गरम होऊन होऊन काय होणार आहे, काळा कार्बन मागे राहणार, पाणी निघून जाणार. ते रिएक्शन आहे बघा, ही रिएक्शन तुम्ही धावळ्याला. त्याच्यानंतर अजून एक प्रकार त्यांनी दाखवलाय, कॅल्शियम कार्बोनेट जर आहे त्याला जर तुम्ही गरम केलं तर त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि चुन्याच्या निवळीमध्ये ते पांढरं पांढरं तुम्हाला दिसायला लागतं. हे परीक्षेत विचारतात की असं का झालं. तर आपण काय बघितलं, तर वरील कृतीमध्ये काय दिसतंय, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली की त्यातून अपघटन होतंय आणि मग ते कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर पडतो आणि तो चुन्याच्या निवळीत गेला. चुन्याच्या निवळीला रंग नसतो, पण जेव्हा ती कार्बन डायऑक्साईडचा जो वायू तो जातो तेव्हा त्याचा पांढरा रंग तुम्हाला दिसतो, दुधी दुधी रंग दिसतो. तर कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही गरम केलंय, हा ट्रँगल जो आहे ना, ट्रँगलचा अर्थ काय, गरम केले, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. त्यानंतर H2O2 ज्याला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतो, मंद गतीने तो काय होतं, त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. हा सुद्धा काय, हा डिकम्पोजिशन रिएक्शनचाच प्रकार आहे. तर इथे दिले बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारापासून दोन किंवा अधिक उत्पादन निर्माण होतात त्यालाच अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. अपघटन आता पाण्याचं सुद्धा करता येतं. आम्लयुक्त पाणी घेतलं आणि त्यातून विद्युत ऊर्जा जर पास केली तर तुम्हाला काय दिसतंय, हायड्रोजन वेगळा झाला, ऑक्सिजन वेगळा झाला, तसा प्रकारे. त्याच्यानंतर विस्थापन अभिक्रिया. आता विस्थापन म्हणजे काय तुम्हाला माहितीये, एकाची जागा दुसऱ्याने घेतली, विस्थापनाचा अर्थच तो आहे. इथं तुम्ही बघू शकता. तर कॉपर सल्फेट आणि झिंक याची रिएक्शन आपण मागे बघितली, तसं इथं कॉपर सल्फेट आणि आयन दिले, कॉपर सल्फेट आणि लेड दिले. तर काय होतं की कॉपरची जागा झिंक घेऊन बसतो, एकाची जागा दुसरा घेतो, त्याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तर हे तुम्ही कंप्लीट करायचं. त्यानंतर दुहेरी विस्थापन. आता इथं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिले, बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट हे जर एकमेकांमध्ये घातलं तर काय होईल, तर काय होईल, त्यांच्यामधले जे हे अदला बदल होऊन जाते आयनची. म्हणजे बेरियम जो आहे तो क्रोमेट बरोबर जातो, सल्फेट जो आहे तो पोटॅशियम बरोबर जातो. तर इथं दिले बघा, ज्या अभिक्रियाकारकांमधील आयनची अदला बदल होऊन अवक्षेप तयार होतो. अवक्षेप म्हणजे पावडर तयार होते, खाली जाऊन बसते ते, आणि त्याचा रंग काय हे सुद्धा त्यांनी विचारले. तुम्ही बघा हे वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं उत्तर शोधा. आता दोन प्रकारचे प्रोसेस सांगितलेले आहेत त्यांनी, उष्मग्राही आणि उष्मदायी. बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, पाण्यापासून बर्फ तयार होणे, हे वेगवेगळे भौतिक बद्दल सांगितले. ह्या उष्मदायी प्रक्रिया आहेत. संहत सल्फ्युरिक आम्लाच्या पाण्याने विरलीकरण करून प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे सल्फ्युरिक आम्ल पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्वरित तत्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काच पात्रात घेऊन थोडे थोडे सल्फ्युरिक ऍसिड त्यात ढवळत जावे, म्हणजे एका क्षणी थोडी उष्णता बाहेर पडली. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली तुम्हाला, ऍसिड आहे सल्फ्युरिक आम्ल, त्याच्यात तुम्ही पाणी टाकू नका, पाण्यामध्ये थोडं थोडं ऍसिड टाका. तुम्ही म्हणाल फरक काय, इथे दिल्यावर ऍसिड मध्ये तुम्ही पाणी टाकलं ते एकदम गरम होतं, ते अख्खं ऍसिड उडून जात. पण ते जर पाणी भरपूर आहे आणि थोडस ऍसिड टाकलं, मिक्स केलं, ते जास्त गरम होत नाही. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे.
तर उष्मग्राही आणि उष्मदायी असे ते प्रकार त्यांनी सांगितले. तर प्लास्टिकचे 2 बाटल्या घ्यायचे, 100 ml पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 2 पावडर टाकायचे वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये. एक 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट टाकायचे आणि 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचे. तर तुम्हाला काय दिसेल की KNO3 पोटॅशियम नायट्रेट हे विरघळून गेलं तर उष्णता शोषली जाते आणि सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळलं उष्णता बाहेर टाकली जाते. तर 2 प्रकारचे आहेत. एक उष्णता शोषून घेतं, एक उष्णता बाहेर टाकतं. तर त्याला ती इथे खाली उदाहरण दिलेले आहे. तर कॅल्शियम कार्बोनेट जो आहे त्याला उष्णता दिली उष्मग्राही आणि कॅल्शियम ऑक्साईड पाणी टाकलं उष्मदायी, त्याच्यातून उष्णता बाहेर पडते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता रासायनिक अभिक्रियेचा दर कशावर अवलंबून आहे? तर स्वयंपाकाचा गॅस पेटवला तो जळू लागतो, लोखंडी वस्तू गंजते ते हळूहळू गंजते, गॅस पटकन जळतो. तर काही ज्या रिॲक्शन्स आहेत अभिक्रिया आहेत त्या जरा फास्ट होतात, पटपट पटपट पट होतात, काही स्लो होतात. आपलं पचन हळूहळू होते. तर याचं काय कारण आहे? एखाद्या रासायनिक अभिक्रियेचा वेग कशावरती अवलंबून आहे तेच आपण आता बघणार आहे. नेचर ऑफ रिएक्टंट, अल्युमिनियम आणि झिंक ह्यांचं जर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघितली वेगवेगळी, ठीक आहे, तर दोघांमधनं हायड्रोजन बाहेर येतो, पण अल्युमिनियम आणि झिंकच वेगळे आहेत ना, त्यामुळे वेगवेगळे. तर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अल्युमिनियमच्या अभिक्रियाचा दर हा झिंक बरोबर आपण जर दरापेक्षा जास्त असतो. अल्युमिनियम फास्ट रिॲक्ट होतं आणि झिंक थोडं स्लो होतं, कारण प्रत्येक मूलद्रव्य वेगळं आहे. हे कारण आहे. साईज ऑफ पार्टिकल, आता सोपं आहे की समजा तुम्ही 2 परीक्षा नळी घेतली, टेस्ट ट्यूब. एकामध्ये तुम्ही मोठे मोठे तुकडे घेतले, एकामध्ये पावडर घेतली, एकामध्ये फरशीचे तुकडे घेतले, एकामध्ये फरशीची पावडर घेतली, दोघांमध्ये HCl टाकलं, दोघांची रिएक्शन होती. पावडरची फास्ट होईल का मोठ्या तुकड्यांची होईल? माहिती आहे तुम्हाला, पावडरची फास्ट होईल. त्याचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये मोकळी ते ऍसिड पटपट पटपट त्या आकार लहान असल्यामुळे त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊ शकतं. त्याचा सरफेस एरिया जास्त आहे, ठीक आहे, त्याला जास्त एरिया अवेलेबल आहे, त्यामुळे तो पटपट पटपट रिॲक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रकार एक सांगितले अभिक्रियाकारकांची संहिती. आता समजा आपण पावडर घेतली दोन्हीकडे, 2 टेस्ट ट्यूब घेतले, पावडर घेतली, फरशीच्या तुकड्याची पावडर, आणि दोन्हीमध्ये HCl टाकले. एकामध्ये पाणी जास्त ऍसिड कमी, दुसऱ्यामध्ये ऍसिड जास्त पाणी कमी. त्याची संहती बदलली तर काय होईल? ज्याच्यात ऍसिड जास्त आहे तो जास्त रिॲक्ट होईल, ज्याच्यामध्ये कमी आहे तो कमी रिॲक्ट होईल. तापमान, आता तापमान जास्त असेल तर अभिक्रिया फास्ट होते, तापमान कमी असेल तर कमी होते. सरळ आहे. तापमान जास्त असले की कण इकडे तिकडे हालचाल करत असतात, त्यामुळे ते लवकर अभिक्रियेत भाग घेतात. तापमान कमी असेल तर ते हळूहळू हालचाल करतात, त्यामुळं रिएक्शन स्लो होते. त्यानंतर उत्प्रेरक असं सांगितलेलं आहे. उत्प्रेरक म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला कॅटलिस्ट असं म्हणतो. KClO3चं उदाहरण दिलेलं आहे. तर रिॲक्शन ही होतीये KClO3 पण ती हळूहळू होती. पण त्यात जर आपण MnO2 टाकलं तर ती रिॲक्शन कशी होते? फास्ट होते. कणांचा आकार लहान करून किंवा अभिक्रियाचं तापमान वाढून देखील अभिक्रियाचा दर वाढत नाही, परंतु मँगनीज ऑक्साईड जर टाकलं तर जलद गतीने अपघटन होते. तर ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा दर बदलतो पण त्याला काही बदल होत नाही, त्यालाच आपण उत्प्रेरक असं म्हणतो. महत्वाचं आहे बघा, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही पण रिएक्शनची स्पीड वाढते. तर त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक रासायनिक अभिक्रिया बदल एक किंवा जास्त अभिक्रिया घडतात. त्या कधी कधी शीघ्र असतात, कधी मंद असतात, कधी कधी तात्काळ होतात. आणि एन्झाईम्स म्हणजे विकर आपल्या शरीरामध्ये सुद्धा काम करत असतात, ते सुद्धा अभिक्रिया घडवून आणत असतात. शीत कपाटामध्ये जास्त वेळ टिकतं दूध किंवा पदार्थ, कारण ते थंड असतं. तेलापेक्षा पाण्यापेक्षा तेलावरती भाजी लवकर शिजते. चायनीज पदार्थ बनवताना तेलात बनवतात, पटपट शिजतं ते. जर अभिक्रिया करायची जलद असेल तर रासायनिक कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेचा फायदा ठरतो. अभिक्रियाचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनीलकरणापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीवर संरक्षण करतो. ते सुद्धा आपल्याला या ओझोन रेणूची निर्मिती व नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. आपण अजून एक लेक्चर घेऊया, त्यावेळेस बाकीचं बघू.